तुम्ही म्हणालात की ब्लॉकचेन खूप सेफ आणि सिक्युअर आहे, ती हॅक होऊ शकत नाही. पण मी असं ऐकलं की क्वांटम कम्प्युटर्स आले की दे कॅन हॅक दिस ब्लॉकचेन. बघा, असं आता म्हणतायत जे टेक्निकल जे ज्यांना एक्सपर्ट आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की क्वांटम कम्प्युटर हॅक करू शकतात, करतीलच असं 100% गॅरंटी नाही आहे. कारण की बिटकॉईनचं जे पण नेटवर्क चालतं हे पूर्णपणे म्हणजे हॅशवरती डिपेंड असतं. ठीक आहे, हाय कम्प्युटेशनल पॉवर जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावरती डिपेंड असतं. सो असा कुठे ठोस पुरावा नाही आहे की क्वांटम कम्प्युटर्स हे हॅक करतीलच म्हणून. ठीक आहे, शक्यता वर्तवली जाते, बट मला तर वाटत नाही आहे चान्सेस की हॅक करू शकतील म्हणून. जसं स्टॉक मार्केटमध्ये आपण बघतो की फ्युचर्स, डेरिव्हेटिव्हज आणि ऑप्शन्स असतं, तर तसं क्रिप्टो मार्केटमध्ये असतं का? येस, ऑफकोर्स फ्युचर अँड ऑप्शन्स वगैरे सर्व ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. क्रिप्टोमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. जसं ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड होतं अगदी तशाच प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये पण ट्रेड करू शकता. फक्त फरक इतकाच आहे की ते लिमिटेड टाईमसाठी असतात, हे 24 तासासाठी चालू असतात. दॅट्स इट. बाकी सगळे ट्रेडिंगचे प्रकार वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. फ्युचर ऑप्शन सगळ्या गोष्टी ट्रेडिंग करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. आता ना हे पैसे असतात ना, आता आपले नॉर्मल जे पैसे असतात ते आपण पाकिटात ठेवतो किंवा पण कधी जर आता वॉलेटच आपलं हरवलं तर मग ते पैसे गेले, तसं ह्याच्यात होत नाही ना कधी, कारण की ते इंटरनेटवर आहे, त्याचा असा फिजिकल प्रेझेन्स नाहीच आहे ना. म्हणजे माझे पैसे कधी हरवणार नाहीत. बरं, नाही, होऊ शकतं, हरवू शकतात. बिटकॉईन पण तुमचे हरवू शकतात आणि हरवलेले आहेत बहुतेक लोकांचे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2,10,00,000 बिटकॉईनची सप्लाय आहे. त्यातले 1,90,00,000 बिटकॉईन ऑलरेडी सप्लायमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. सो आता 1,90,00,000 बिटकॉईनपैकी 40,00,000 बिटकॉईन हे कायमस्वरूपी हरवलेले आहेत. हरवलेत? येस. कसे? आता सगळ्यात कसं असं माहिती आहे का, जेव्हा बिटकॉईन अर्ली डेजमध्ये होता 2009-10च्या वेळेला, तर भरपूर जणांनी बिटकॉईन स्वतःकडे घेऊन ठेवले होते. आता बिटकॉईनला स्टोअर करण्यासाठी तुम्ही फिजिकली जर तुम्हाला बिटकॉईन स्टोअर करायचं असेल, तुमच्याकडे हार्ड ड्राईव्ह किंवा हार्डवेअर वॉलेट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या बिटकॉईनची कस्टडी स्वतःकडे ठेवू शकता. ठीक आहे. सो ज्या लोकांनी 2009-10 मध्ये जेव्हा बिटकॉईन आल्यानंतर बऱ्याच जणांनी बिटकॉईन घेतलेले आहेत आणि त्यांनी सेफ्टी म्हणून स्वतःच्या हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा हार्डवेअर वॉलेटमध्ये ठेवलेले आहेत. सो त्या वॉलेटचा पासवर्ड विसरलेले आहेत. सो ते पासवर्ड विसरल्यामुळे ते कधीच रिकवर नाही करू शकत. तुम्हाला आता एक इन्सिडेंट सांगतो मी. US मधील एक व्यक्ती आहे, त्याने अर्ली डेजमध्ये 2010 साली बिटकॉईन माइन करून स्वतःकडे ठेवले होते आणि ते माइन केलेले बिटकॉईन जे त्याने ना कम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हमध्ये सेफ सिक्युअर स्टोअर करून ठेवले होते. त्याच्या घरी साफसफाईचं काम सुरू होतं. तर त्याची जी गर्लफ्रेंड होती, त्या गर्लफ्रेंडने त्याने हार्ड ड्राईव्ह सेपरेट काढून ठेवलं होतं. त्या गर्लफ्रेंडने साफसफाई करताना 2-3 हार्ड ड्राईव्ह बघितले असे आणि तिला वाटलं की काय कामाचे नाहीत हे म्हणून, आणि तिने ते घेतले आणि कचऱ्यामध्ये टाकून दिले. आणि जेव्हा त्याला कळाले ही गोष्ट, तोपर्यंत खूप वेळ झालेला होता. ते डस्टबिन जो होता ते कचऱ्याच्या डम्पिंग यार्ड्सपर्यंत पोहोचला होता, कचरा तो पूर्ण, आणि ते हार्ड ड्राईव्ह पण त्या डम्पिंग यार्ड्समध्येच हरवलेलं होतं. सो जेव्हा त्याला हे गोष्ट कळाली तेव्हा त्याला एकदम म्हणजे बोलतात ना की डम्पिंग यार्डपर्यंत पोचला, तो शोधायला वगैरे सुरुवात केली. तिथे त्याला दिलं नाही. मग त्याने कोर्टामध्ये याचिका दाखल केली की मला हे डम्पिंग ग्राउंड जे आहे हे मला शोधायचं आहे, कारण की माझ्याकडे 8,000-8,500 बिटकॉईन होते. ते बिटकॉईन जे आहे ते एका हार्ड ड्राईव्हमध्ये होते आणि ते हार्ड ड्राईव्ह या डम्पिंग यार्डमध्ये आलेलं आहे. सो ते बिटकॉईन मला शोधायची परवानगी पाहिजे. तर त्या पहिल्या कोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली. त्यानंतर तो त्याच्यापेक्षा मोठ्या कोर्टामध्ये गेला, तर तिथे पण त्याचं ॲप्लिकेशन जे होतं ते पण तिथे फेटाळून लावलं. असं करून तो 3 ते 4 कोर्टामध्ये गेला, पण तिथे सगळीकडे त्याला निराशाच हात आली आणि फायनली आता ती केसच बंद झालेली आणि त्याला परमिशनच नाही दिलेली आहे डम्पिंग यार्ड खोदायची. ते पण बापरे, किती किंमत होती त्याची किंमत जेव्हा त्यांनी घेतलं असेल तेव्हा डॉलर्समध्ये असेल काही 8,500 बिटकॉईन, बट आज त्याची व्हॅल्यू जी आहे ती 8,500 कोटी रुपये आहे. बापरे. आणि त्या गर्लफ्रेंडनी एवढी ती हार्ड डिस्क फेकून दिली? येस. पण म्हणजे मग ती हार्ड डिस्कमध्ये असते बिटकॉईन का इंटरनेटवर असते? नाही, बघा, बिटकॉईन आहे ना, तुम्ही 2 प्रकारे तुम्ही स्टोअर करू शकता. एक तर तुम्ही बिटकॉईनचं अस्तित्व ऑनलाईन आहे, ठीक आहे, बट त्याला जर तुम्हाला स्वतःकडे स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुमच्याकडे हार्डवेअर वॉलेट म्हणून एक प्रकार आहे. त्या हार्डवेअर वॉलेटमध्ये तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की एक्सचेंजेस वगैरे हॅक होतात, है ना. सो एक्सचेंजेस हॅक वगैरे होतात, ह्या सगळ्यांपासून सावधानी ठेवण्यासाठी बिटकॉईन्स जे आहे ते स्वतःकडे आपल्याला कस्टडीमध्ये घेण्यासाठी हार्ड ड्राईव्ह वॉलेटचा यूज केला जातो. आता माझ्याकडे जे पर्सनली माझे जे इन्व्हेस्टमेंट किंवा बिटकॉईन्स वगैरे आहेत हे पर्सनली मी हार्ड ड्राईव्हवरती ठेवतो. आता या हार्ड ड्राईव्हचं इंटरनेटची कनेक्शन नसतं, कशाचीच कनेक्शन नसतं, मला फक्त एका वायरने ते ॲक्सेस करावं लागतं. सो ते बिटकॉईनची कस्टडी माझ्याकडे ठेवण्यासाठी मी हार्डवेअर वॉलेटचा यूज करतो. तो त्या व्यक्तीने पण तशाच प्रकारे हार्ड ड्राईव्हमध्ये त्याच्या बिटकॉईन स्टोअर करून ठेवले होते आणि ते बिटकॉईन ती हार्ड ड्राईव्ह डम्पिंग यार्डमध्ये गेली. तुम्हाला अजून एक स्टोरी मला सांगायला आवडेल. ही आहे स्टोरी जी आहे ही पिझ्झाची आहे,
ठीक आहे. सो US मधील फ्लोरिडामध्ये ना लाझलो हेन्सेस नावाचा एक व्यक्ती होता. ठीक आहे. सो सुरुवात तो कम्प्युटर प्रोग्रामर होता एक. जेव्हा इनिशियल डेजला होता तेव्हा त्याने बिटकॉईन मायनिंग करून 10,000 बिटकॉईन जमा करून ठेवले होते. सो आता ह्या 10,000 बिटकॉईनचं काही उपयोग होतो का, ह्याचं काही ट्रान्झॅक्शन आपण करू शकतो का, हे बघण्यासाठी त्याने काय केलं, बिटकॉईन फोरम म्हणून एक वेबसाईट होती. ठीक आहे. ज्याप्रमाणे आता फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे त्याचं बिटकॉईनसाठी एक स्पेशल वेबसाईट बनवली होती बिटकॉईन फोरम म्हणून. त्या फोरममध्ये त्याने मेसेज टाकला की मला आहे ना पिझ्झा खूप आवडतात. जो कोणी व्यक्ती मला आहे ना 2 पिझ्झा मागवून देईल त्याला मी माझे 10,000 बिटकॉईन देईन. सो ही पोस्ट बघितल्यानंतर एका व्यक्तीने त्याला रिप्लाय केला की मी तुझ्यासाठी 2 पिझ्झाची ऑर्डर करतोय आहे आणि तुला त्याच्यामध्ये टॉपिंग्स वगैरे कोणते हवे ते सांग म्हणून. सो त्याने सगळं सांगितलं, पेपरोनी वगैरे, मला चिकन सॉसेजेस वगैरे असं सगळं इंग्रेडियंट्स त्याने सांगितले. सो त्या व्यक्तीने पापा जॉन्समधून पिझ्झा ऑर्डर केला आणि लाझलो हेन्सेसच्या घरी पाठवले. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीने 10,000 बिटकॉईन्स जे आहेत ते त्या व्यक्तीला ट्रान्सफर करून टाकले. सो हे एक टेस्ट ट्रान्झॅक्शन होतं की बिटकॉईनचा काही यूज होतं का हे बघण्यासाठी. सो जेव्हा त्याने हे बिटकॉईन ऑर्डर केले होते ते $50 पिझ्झा ऑर्डर केले आणि 10,000 बिटकॉईन त्याने त्याला दिले. बट त्याच 10,000 बिटकॉईनची किंमत आज 10,000 कोटी रुपये आहे. बापरे, म्हणजे 2 पिझ्झा हे 10,000 कोटी रुपयाला त्याला मिळाले. 2 पिझ्झाची किंमत आज 10,000 कोटी आहे. बट त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा पछतावा नाही आहे. तर अभिजितजी मला एक सांगा, मला स्वतःला जर माझी कॉईन बनवायची आहे, सर्व काही कॉईन किंवा मंजिरी कॉईन अशी, तुम्ही बनवू शकते का? येस, ऑफकोर्स तुम्ही बनवू शकता. तुम्हाला थोडंफार कम्प्युटरचं ज्ञान असणं गरजेचं आहे. बट आता असे बरेच कंपनीज आहेत की तुमच्या बिहाफवरती ते तुम्हाला क्रिप्टोकरन्सीज तुमच्या नावाचे बनवून देऊ शकतात. बट बघा, क्रिप्टोकरन्सी कोणीही बनवू शकतं, बट त्याच्यामध्ये फंडामेंटल व्हॅल्यू ॲड करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता बिटकॉईनमध्ये काहीतरी फंडामेंटल व्हॅल्यू आहे, इथेरियममध्ये काहीतरी फंडामेंटली व्हॅल्यू आहे. बट तसं आपल्या प्रत्येकाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये फंडामेंटल व्हॅल्यू आपण ॲड नाही करू शकत. आता बरेच स्कॅमर जे आहेत ते स्वतःहून फेक क्रिप्टोकरन्सी बनवतात, त्याला लॉन्च करतात, त्याचं प्रमोशन करतात आणि त्याच्यामध्ये लोकांना, त्यांच्या कम्युनिटीला, वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स पण आहेत जे स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवतात, त्यांच्या कम्युनिटीला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावतात आणि काही वेळानंतर डंप करून टाकतात. सो हे पंप अँड डंपसाठी बनवले जातात. सो हे गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत असं मला वाटतंय. कोणत्या पण रँडमली कॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. अशा कुठल्या 3 कॉईन्स आहेत की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, म्हणजे सेफ एकदम? बघा मॅम, सर्वात सेफ जर बघायला गेलं तर माझ्याकडे मी फक्त 2 कॉईन सजेस्ट तुम्हाला करेन. एक तर पहिला आहे बिटकॉईन आणि दुसरा आहे इथेरियम. बिटकॉईन आणि इथेरियममध्ये तुम्ही डोळे बंद करून इन्व्हेस्ट करा. तुम्हाला काही रिसर्च करायची गरज नाही, काही फंडामेंटल चेक करायची गरज नाही, काहीच नाही. तुम्ही फक्त जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्हाला असं वाटतं की माझं काही ना काहीतरी पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये असायला हवा, तर तुम्ही बिटकॉईन आणि इथेरियममध्ये इन्व्हेस्ट करा डोळे बंद करून. ही माझी गॅरंटी आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.